नमस्कार. आपण पाहत आहात आदिवासी बातमीपत्र न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या हक्कासाठी एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला आहे. नंदुरबार नगरपालिका हद्दीत असलेल्या आदिवासी घरकुल योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. शेकडो वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना अतिक्रमणधारक ठरवले जात असल्याचा गंभीर आरोप विविध आदिवासी संघटनांनी केला आहे. शासनाकडून निधी मंजूर होऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाभार्थी वंचित राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात निवेदन देताना रवींद्र वळवी, प्रदेश कार्याध्यक्ष आदिवासी संविधान सेना, सुशील कुमार पावरा, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, रोहिदास वळवी, राष्ट्रीय महासचिव स्वाभिमानी संघ, पंकज वळवी, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संघ, अजय वळवी, तालुका अध्यक्ष स्वाभिमानी संघ आणि राहुल गावित, सोशल मीडिया प्रभारी यांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच आदिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी शबरी आवास योजनेमधून त्यांना घरकुल एक टार्गेट शासनामार्फत देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने ते घरकुलाचं टार्गेट मिळालेलं असताना आणि सदरचं टार्गेट हे 2023-24ला मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळपास आदिवासी लोकांनी 300 लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला शबरी आवासचा लाभ मिळावा म्हणून त्या ठिकाणी अर्ज पण दिलेले आहेत. आम्ही पात्र लाभार्थी आहोत अशा पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाची उदासीनता आणि त्या ठिकाणी राजकीय आणि प्रशासकीय लोकांचं आदिवासीच्या प्रती असलेलं षडयंत्र त्या ठिकाणी प्रकर्षाने त्या ठिकाणी दिसून येते. त्या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ मिळू नये या ठिकाणी त्या पद्धतीने पद्धतशीरपणे त्या ठिकाणी एक षडयंत्र रचण्यात येत आहे. हे आदिवासी लोक या ठिकाणी 100 वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहेत आणि ज्याच्यामध्ये अटी आणि शर्ती त्या ठिकाणी राहत असलेल्या जागेवर नैसर्गिक न्याय तत्वानुसार मंजूर असलेलं शबरी आदिवासीचं घरकुल हे त्यांच्या राहत्या जागेवर बांधण्यात यावं अशा प्रकारची तरतूद शासनाच्या नियमामध्ये आहे. परंतु त्या ठिकाणी जे आदिवासी आहेत त्यांची जे घरं आहेत ते आजपर्यंत त्या ठिकाणी त्या घरं नगरपालिकेमध्ये अतिक्रमण म्हणून त्या ठिकाणी नावावर करून ठेवलेले आहेत आणि जो मूळ मालक आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराचं सुद्धा त्या ठिकाणी प्रॉपर्टीवर नाव लागलेलं नाही आणि हे जे प्रॉपर्टीवर नाव अतिक्रमण म्हणून जरी लागलेलं असेल परंतु शासनाकडं याच्यासाठी देखील एक तरतूद आहे की अतिक्रमित जागा ही सरकारच्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. अशा प्रकारचे आमच्याकडे ही यादी देखील आहे. या यादीमध्ये सर्व 17 भिलाट्या नंदुरबारमधल्या ज्या 17 भिलाट्या आहेत सरकारी जमिनीवर ते अतिक्रमण करून जरी राहत असतील तर त्या जागा नियमाकुल करण्याचा अधिकार हा माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आहे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे मुख्याधिकारी म्हणतो त्यांनी तसा प्रस्ताव या ठिकाणी पाठवायला पाहिजे होता आणि त्या ठिकाणी त्यांची जागा नियमाकुल करून देण्याची जबाबदारी ही त्या प्रशासनाची होती. मात्र त्या ठिकाणी जागा नाही आणि त्यांना घरं बांधायला जागा नाही या कारणाने ते घरकुल 500 घरकुलाचे जे टार्गेट आहे आज त्यांच्यासाठी मंजूर असलेला निधी व्यापगत होण्याची आता शक्यता जास्त त्या ठिकाणी आलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी मुख्याधिकारी आणि शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय यंत्रणा दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी जबाबदार आहेत. या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ भेटला पाहिजे म्हणून सामाजिक संघटनेने आज जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे आणि हा जर निधी परत केला तर आदिवासी सामाजिक संघटना भविष्य काळात या प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशा प्रकारचा आम्ही जाहीर इशारा प्रशासनाला दिलेला आहे. आदिवासी 17 भिलाटीच्या लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ भेटलाच पाहिजे अशा प्रकारची आमची ही मागणीचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सादर केलेलं आहे. न्यूज नंदुरबार तसेच साप्ताहिक वृत्तपत्र दर बुधवारी प्रसिद्ध होतो. धन्यवाद.